नमस्कार, मी ऋषी करत मित्रांनो. CSC सेंटर आणि महाऑनलाईन सेंटर म्हणजेच आपण त्याला सेतू केंद्र म्हणतो. हे कशाप्रकारे घ्यावं लागतं, यामध्ये नेमका फरक काय, CSCचे कामं काय आहेत आणि महाऑनलाईन सेंटरचे कामं काय आहेत, दुसरं महत्त्वाचं हे कशाप्रकारे सेंटर तुम्हाला घ्यायचं आहे, यासाठी पात्रता काय आहेत, अटी काय आहेत, सेवा शर्ती काय आहेत, याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण बघूयात CSC म्हणजेच काय, तर कॉमन सर्व्हिस सेंटर. मित्रांनो, एक रोजगाराची चांगली संधी म्हणून तुम्ही याकडे बघू शकता. हे CSC सेंटर टाकून किंवा महाऑनलाईन सेंटर टाकून तुम्ही महिन्याला जवळपास 15 ते 20,000 रुपये महिना या ठिकाणी कमवू शकता किंवा त्यापेक्षा जास्तही कमवू शकता. जर तुम्ही काहीच करत नसाल आणि 12वी पास जर असाल तर तुम्ही हे सेंटर बिलकुल 100% घ्या. तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. आता हे सेंटर कशाप्रकारे घ्यायचे हे सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. यासाठी काही जास्त मोठे पात्रता नाहीत, कोणीसुद्धा सुरू करू शकतं. ते कशाप्रकारे सुरू करायचं ते व्हिडिओच्या समोर मी तुम्हाला या ठिकाणी सांगणारच आहेत. आता सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी CSC म्हणजेच काय, तर कॉमन सर्व्हिस सेंटर. भारत सरकारच्या डिजिटल इंडिया अंतर्गत हे CSC सुरू करण्यात आलं. CSC मार्फत काय केलं जातं आहे, तर CSC मार्फत तुम्हाला एक ID दिली जाते, त्यालाच म्हणतो आपण CSC ID. यावरून तुम्ही खूप सारे कामं या ठिकाणी करू शकता. आता हे CSC ID घेण्यासाठी पूर्वी जर का बघितलं तर डायरेक्ट तुम्हाला फॉर्म भरून द्यायचा. आपला फेसबुकचा फॉर्म कसा आपण अकाउंट ओपन करतो तसं एक अकाउंट ओपन करायचं, तुम्हाला CSC ID दिले जाते. आता जशी जशी कॉम्पिटिशन त्यामध्ये वाढली आणि यामध्ये आता या ठिकाणी एक पेपर काढण्यात आला. पेपर म्हणजे काय, TSCचा पेपर. 1479 रुपयाचं पेमेंट करा TSCच्या वेबसाईटला जाऊन. त्या वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, मी समोर तुम्हाला सांगतो. त्याला ठिकाणी 10 असाइनमेंट असतात. त्या TSCमध्ये पेमेंट वगैरे करायचं, 10 असाइनमेंट सोडवायच्या, लाईव्ह एक्झाम घरबसल्या देऊन टाकायची. त्यानंतर तुम्हाला एक CSCचा फॉर्म भरून CSC ID दिली जाते. आता ही CSC ID घेण्यासाठी तुम्हाला काही पात्रता म्हणजे 12वी पास असणं. आता या CSC मार्फत काय काय कामे केली जातात बघा. CSC मार्फत केंद्र सरकारची जेवढी कामं आहेत तेवढी केली जातात. मग या ठिकाणी समजा आता महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना आली होती, त्या योजनेची KYC असेल, पीक विम्याचे फॉर्म भरणं असेल, तुमचं पॅन कार्ड काढायचं असेल, पॅन कार्डमध्ये दुरुस्ती करायची असेल, ते तुम्ही त्या CSC ID द्वारे करू शकता. किंवा परिवहन विभागाची वेबसाईटसुद्धा त्याला अटॅच करण्यात आता या ठिकाणी येणार. म्हणजे भारत सरकारची जेवढी कामं या ठिकाणी केली जातील तेवढी सर्व कामे CSC मार्फत केली अशी या CSC IDचं काम आहे. आता हे CSC ID कोण घेऊ शकतं, CSC ID घेण्यासाठी तुम्ही 12वी पास असणं गरजेचं आहे. तुम्हाला 18 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. जर तुम्ही CSC ID घेतली तर तुम्ही ऑनलाईनचं दुकान या ठिकाणी किंवा ऑनलाईन सेंटर CSC सेंटर टाकू शकता. या पद्धतीने तुम्हाला CSC ID भेटून जाईल. बेसिक एवढ्या पात्रता आहेत, या पलीकडे या CSC IDमध्ये काहीच नाही आणि एकदम सोपा पेपर असतो. जर तुम्हाला CSC ID काढायची असली तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला मेसेज करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हिडिओ देईल. त्या ठिकाणी 4 व्हिडिओ आहेत, पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4. या 4 पार्टमध्ये 100% तुम्ही CSC ID काढू शकता. TSCमध्ये तुम्हाला 10 पैकी 9, 10 पैकी 9, 10 असाइनमेंटमध्ये मार्क पडतील, याची काळजीसुद्धा मी घेतली आहे. आणि फायनल एक्झामचे क्वेश्चन PDF त्या ठिकाणी देण्यात आले. इथे तुमचा CSCचा प्रश्न मिटला. आता इथे बघा महाऑनलाईनची ID. महाऑनलाईनची ID अत्यंत महत्त्वाची आहे, पण महाऑनलाईनची ID घेण्यासाठी तुमच्याकडे CSC ID असणं गरजेचं आहे. पूर्वी CSC ID नसली तरी भेटत होती, पण आता महाऑनलाईनची ID जर घ्यायची असेल तर तुमच्याकडे 100% CSC असणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्ही घेऊ शकत नाही. त्यामुळे अगोदर CSC ID काढा आणि नंतरच या महाऑनलाईन IDकडे वळा. आता तुम्हाला CSC सेंटर भेटलं असं गृहीत धरूया. तुम्ही तुमचं ऑनलाईन शॉपिंग या ठिकाणी म्हणजेच ऑनलाईन दुकान CSC सेंटर हे चालू करू शकता. आता तुम्हाला घ्यायची महाऑनलाईनची ID. महाऑनलाईनची ID घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघू शकता, सर्वप्रथम काय करायचं आहे, ID घेण्यासाठी तुमच्याकडे CSC ID काढून घ्यायची. CSC ID काढल्यानंतर तुमच्या जिल्ह्यामार्फत गव्हर्नमेंट या ठिकाणी जागा काढतं बघा. पूर्वी ती CSC ID जशी केंद्र सरकारमार्फत दिली जाते, आता हे जे महाऑनलाईनची ID ही दिली जाते राज्य सरकारमार्फत.
त्याला आपण सेतू केंद्रसुद्धा म्हणतो. आता या ठिकाणी हे जे सेतू केंद्र आहे तुमच्या जिल्ह्याच्या ऑफिशियल वेबसाईटवरती या ठिकाणी त्याची जाहिरात येईल असते. जाहिरात आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म भरून द्या. नंतर तुम्हाला हे ID भेटून जाते. आता ही ID काढण्यासाठी महत्त्वाची पात्रता अगोदर सांगितली CSC असणं गरजेचं आहे. समजा या ठिकाणी तुम्ही आता ही ID काढली. आता या महाऑनलाईन ID मार्फत काय काय कामे केली जातात. आता राज्य शासनाचे जेवढे KYC आहेत तेवढे या महाऑनलाईन मार्फत केले जातात. बघू शकता या ठिकाणी आता काही तुम्हाला आधार प्रमाणीकरण पूर्वी बघू शकता या ठिकाणी जे अतिवृष्टीच्या याद्या वगैरे आल्या होत्या त्याचे जे आधार प्रमाणीकरण करण्यात आलं होतं ते महाऑनलाईन किंवा सेतू ID मार्फत करण्यात आलं होतं. नंतर तुम्ही रहिवासी दाखला असेल तुमच्या तहसीलचे डॉक्युमेंट सांगायचं म्हणजे याद्वारे महाऑनलाईनद्वारे किंवा सेतूद्वारे काढू शकता. त्यामध्ये रहिवासी दाखला असेल, इन्कम सर्टिफिकेट म्हणजेच उत्पन्नाचा दाखला असेल, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, डोमेसाईल सर्टिफिकेट असेल, म्हणजे जेवढे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत अल्पभूधारक दाखले वगैरे असेल हे जे डॉक्युमेंट्स आहेत हे कुठे निघतात या सेतू ID वरून निघतात. हे अप्रूव्ह कुठून होतात तुमच्या तहसील ऑफिसमधून. त्यामुळे काय करायचं अगोदर CSC काढून घ्या नंतरच या महाऑनलाईन IDकडे वळा. आणि सर्वात महत्त्वाचं ही ID दोन्ही ID काढण्यासाठी कोणाला ₹1 देऊ नका, कुणालाही पैसे द्यायची गरज नाही. तुम्ही स्वतः प्रोसेस करा. त्या ठिकाणी तुम्ही प्रोसेस केली की साधा आणि सिंपल आहे. तुम्हाला जास्त काही नॉलेज या ठिकाणी लागत नाही. फक्त बेसिक कम्प्युटरचं नॉलेज असणं गरजेचं आहे. त्याद्वारे तुम्ही हे 100% घेऊ शकता. या पद्धतीने या प्रोसेस आहेत. आता या दोन्ही ID घेतल्यानंतर तुम्ही तुमचं ऑनलाईन सेंटर सुरू करू शकता आणि याद्वारे तुम्ही 15,000 ते 20,000 रुपये महिना आरामात या ठिकाणी कमवू शकता. जर तुम्हाला काही जॉबच नसेल तर 100% हे तुम्ही ट्राय करून पहा. नक्कीच तुम्हाला या ठिकाणी आणि सर्वात महत्त्वाचं एकदम खर्च कमी आहे. तुम्ही या ठिकाणी सेकंड हँड लॅपटॉप वगैरे घेऊ शकता किंवा 30-35 हजाराच्या सामानामध्ये किंवा साहित्यामध्ये हे दुकान तुम्ही ऑनलाईन सेंटर कुठेही सुरू करू शकता. अशा प्रकारे मित्रांनो हे दोन्ही ऑनलाईन सेंटर तुम्ही सुरू करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्र मैत्रिणींना नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर व्हिडिओला कमेंट करा किंवा डायरेक्टली तुम्ही टेलिग्रामला मेसेज करा. त्यावरती तुम्ही आपण कॉलवरती सुद्धा तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली बोलू शकता. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.